नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे. तर हा आहे केमिकलवरचा ऊसाचा प्लॉट आहे. तर बघा हा असा पडलेला आहे पूर्ण. गट नंबर एकच आहे. एकाच गट नंबरमध्ये हे ऊस आहेत. हा केमिकलचा असल्यामुळे पूर्ण पडलेला आहे. हे बघा शेवटपर्यंत दिसतोय तुम्हाला. हा पडलेला दिसतोय पूर्ण ऊस. त्याचबरोबर आपला SCT वैदिकचा याला चिटकूनच प्लॉट आहे. मी दाखवतो तुम्हाला लगेच. बघा या ठिकाणी तर तो कुठेही पडलेला नाही आहे. ऊस मधून जाता येतं. हा या ठिकाणी बघा नितेश डोळे, राहणार शिर्शी बुद्रुक, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी यांचा हा 100% SCT वैदिकचा ऊस आहे. तर हा तुम्हाला कुठेही पडलेला दिसणार नाही. बघा याची हाईट पण बघा, हा कुठपर्यंत आहे बघा. आतमध्ये जरी गेलो तरी आपल्याला सहज याच्यातून जाता येतं. हे अशा प्रकारे हा कुठेही पडलेला नाही आहे. हे बघा सरळ आहे हा ऊस. तर हे कारण याचं एकच आहे, कारण खालून आपण जे काही SCT वैदिकची खतं वापरलेली आहेत तर त्याच्यामुळे मुळ्यांचा जो जारवा आहे तो बघा कशा प्रकारचा आहे. तो या ठिकाणी बघू शकतो आपण. ह्या अशा मुळ्या एकदम पक्क्या रीतीने त्यांनी खाली मातीला धरून ठेवलेलं आहे. आणि वरून पण हे बघा ह्या मुळ्या ह्या येत आहेत. अशा प्रकारे ह्या ऊसाने स्वतःला सस्टेन केला आहे. कारण आपण पाहतोय की 30 ऑगस्टपासून इकडे सतत पाऊस आहे. आणि पाऊस असताना देखील हा ऊस पडलेला नाही आहे. आजूबाजूचे प्लॉट पडलेले आहेत. त्याचबरोबर ह्या प्लॉटची जाडी बघा. हे अशा प्रकारचा हा ऊस आहे. 10,000 एक व्हरायटी आहे. याची जाडी बघा किती इथे. हे बघा हे बोट इथं पुरत नाही आहे मला असं पकडलं तरी. अशा प्रकारची जाडी. त्याचबरोबर केमिकलच्या प्लॉटमध्ये आपण पाहतोय की पाणी साचलेलं दिसतंय, पण वैदिकच्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठंही पाणी साचलेलं दिसत नाही. कारण एकच आहे. हे बघा आपण RNPH वापरलेला आहे. सॉईल चार्जरचा डोस भरपूर दिलेला आहे याला. कृषी अमृत 30 बॅग टाकलेले आहे त्या प्लॉटमध्ये. त्याच्यामुळे ही जी माती आहे पोरस, ज्याला आपण सच्छिद्र म्हणतोय, तशा प्रकारची बनलेली. हे बघा आता इथे हे अशा प्रकारची माती आहे हे. आणि ह्या मातीमध्ये ज्या मुळ्या आहेत ऊसाच्या त्या बघा कुठपर्यंत आहेत ते. हे बघा हे मुळ्यांचं पूर्ण जाळं बनलेलं आहे या ठिकाणी. आणि ही माती अशी सच्छिद्र असल्यामुळे पावसाचं पाणी अधिक जरी झालं तरी ते निघून जात आहे. आणि जो ऊस आहे तो कुठेही पडलेला दिसत नाही आहे. ऊसाने स्वतःला पूर्णपणे एवढ्या पावसातही एवढ्या वाऱ्यातही उभं ठेवलं आहे. तर याचं सगळं श्रेय जातं राम सरांना. धन्यवाद राम सर, तुमच्यामुळे आम्हाला SCT वैदिक तंत्रज्ञान समजलेलं आहे. आणि यापुढे आम्ही नक्कीच नेहमीच हा वापर करू. हे बघा याची लांबी पण बघा. ह्या कांड्यांची इतकी लांबी आहे या कांड्यांची. हे अशा प्रकारे लांब लांब कांडे पण आहे त्याचे. हा वैदिकचा ऊस आहे. अशा प्रकारचा हा प्लॉट आहे. कुठंही पडलेला ऊस दिसत नाही आहे वैदिकमध्ये. त्याचबरोबर आपण जर पानांची जर साईज पाहिली याच्यामध्ये, हे बघा हे पान किती मोठे पान आहेत बघा. हे माझा हा पूर्ण तळहात बसतो याच्यामध्ये.